असीम, बेडरूमच्या कपाटामध्ये उजव्या बाजूला तुझा युनिफॉर्म होता, आठवतंय तुला? जा घेऊन ये जा. नाही तर तू पण चल ना आत. असीम, मी तुला बोलले ना, तुझी निविता इथे तुझ्या सोबत असताना तुला कोणी काही बोलणार नाही आणि तुला कोणी हातही लावणार नाही. पण ताई. असीम बाळा, तुला कोणी काही करणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव प्लीज. जा युनिफॉर्म घेऊन ये. बरं. निविताई, तू कधी आलीस आणि अशी दारात का उभी आहेस? आत ये. मी आत नाही येणार आहे. निविताई, काय तू पण सोडून दे ना राग. आत ये जेवायला. आईने तुझ्या आवडीची कढी खिचडी केली आहे. चल. हो निवी, तुला खूप आवडते ना, ये ना ग, 4 घास खाऊन जा ना. निविताई, युनिफॉर्म सापडला. व्हेरी गुड, चल येऊया. निवी, अगं आलीस तर आईशी 2 शब्द तरी बोल. आईशी? तुला या शब्दाचा अर्थ कळतो का ग? निवी, एका इवल्याशा जीवाचा खेळ मांडायला निघाली होतीस तू. तेव्हा कुठे होती ग तुझ्यातली आई? आई कोणाच्याही आयुष्याचा पसारा नाही ग मांडत. एक आई सगळं काही आवरते, एका घराला सावरते. तू माझ्या बाबतीत चुकीची वागली असतीस ना, तर मी एखाद वेळेस तुला माफ केलं असतं. पण तू जे असीमच्या बाबतीत केलंयस, त्यासाठी मी तुला कधीच माफ नाही करू शकत. आणि खरं सांगायचं तर माझी तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही राहिलेली आई. तरी तुला मी त्या चुकीसोबत स्वीकारावं, तुझ्याशी बोलावं असं तुला वाटत असेल ना, तर नक्कीच बोलेन मी, पण एका अटीवर. अट? कोणती अट निवी? जोपर्यंत तू असीमला स्वच्छंदी मनाने पूर्णपणे स्वीकारत नाहीस, मनात जराही कटुता न ठेवता, तोपर्यंत मी तुझ्याशी बोलू इच्छित नाही. आणि हे फायनल आहे आई. चल असीम. निवी, निवी थांब. निवी, असीम, तुझी वॉटर बॉटल कुठे एकदा शोधून ठेव. हो ताई, मी मगाशीच पाणी भरून ठेवले. आत्तापासून? सकाळी भरली असती ना मी. असू दे ताई. असीम, तेव्हा धनराजा काय घेऊन आलाय तुझ्यासाठी? असीम, मी तुझ्यासाठी एक गंमत आणलीये. गंमत? कोणती गंमत? टॅन्टॅडॅन. वाव, नवीन पेन्सिल बॉक्स. हो, उद्यापासून तुझी शाळा सुरू होतीये ना, म्हणून. धनदादा, थँक्यू. आता मी खूप अभ्यास करणार. मी राशीला दाखवून येतो. हे. निवी, असीम साध्या पेन्सिल बॉक्स मुळे किती खुश झाला ना. अरे, लहान मुलांना छोट्या छोट्या गोष्टींचं खूप जास्त अप्रूप असतं. खरे. आपल्याला असीमला सांभाळायला जमतंय ना रे. बहुतेक जमायला लागले. राशी, राशी, हे बघ, माझ्या धनदादाने माझ्यासाठी पेन्सिल बॉक्स आणला. ए वाव, मला हे खूप आवडले. मला दे ना. नाही, हे धनदादाने फक्त माझ्यासाठी आणले. असं कसं नाही? मला दे ना. नाही, मी नाही देणार. हे मला आणले धनदादानं. ए, आधी तो माझा काका आहे, मगच तुझा दादा आहे. बी, त्याने फक्त माझ्यासाठीच आणले. ए बटाट्या, माझ्या घरात येऊन शानपणा करतोस. ए, तू बटाटे कोणाला म्हणालीस? ए ढापना, तुलाच म्हणाले. ए मला दे. नाही, मी नाही देणार. माझा आहे, मला दे. तू बटाटे असतेस. ए काय काय भांडू नका राशी. काय झालं? काय झालं? काय चाललंय? काय चाललंय? हा, काय चाललंय तुझं? आई तू मला पेन्सिल बॉक्स नाही देते. तुला कळत नाहीये त्या पेन्सिल बॉक्स वरनं हट्ट करतेस तू? हा, कळतं का तुला काही? भिकाऱ्याकडनं भीक मागायला काय भीक लागले तुला?
अश्विनी वहिनी काय काय बोलतेस? मग काय बोलू हा? आणि आसिमला सुद्धा मोठेपणा करत हा कंपास बॉक्स राशीला दाखवायची काय गरज होती? अच्छा, म्हणजे मला वाटलंच होतं भांडणाचं मूळ हे कार्टच आहे ना. काय रे, कोणी दिला तुला तो पेन्सिल बॉक्स? मालतीबाई मी आणलाय. असीमची उद्यापासून शाळा सुरू होतीये ना म्हणून. अरे पण मग असीमने राशी समोर तो 17 वेळा नाचवायचं कशाला? मालतीबाई कौतुकाने दाखवलं असेल ना. मोठं कौतुक त्या साध्या पेन्सिल बॉक्सचं. हे बघा मालतीबाई, लहान मुलांसाठी छोट्या गोष्टीच मोठ्या असतात. आणि मुळात ना चूक राशीची आहे. मी तो पेन्सिलचा बॉक्स असीमसाठी आणला होता ना, मग तिला घ्यायला काय गरज होती? 1 मिनिट धन्या, माझ्या मुलीला चुकीचं ठरवायचं नाही हा. आणि त्या पेन्सिल बॉक्सला परत हात लावलास ना तर मुस्काट फोडेन. अश्विनी तिला नको का काय बोलूस? यश आणि मुळात आणायचंच तर दोघांसाठी आणायचंच ना. नाही हो, काय बोलताय तुम्ही? आता आसिम आलाय ना, मग आपल्या धन्याला आपली सख्खी पुतणी कशी दिसेल है ना? काय रे यश, एक लाडकं एक दोडकं असं कशाला वागायचं? अहो पण मालतीबाई तिच्याकडे ऑलरेडी 3-4 पेन्सिल्स बॉक्स आहेत. आणि असीमची उद्यापासून शाळा सुरू होतीये, त्याच्याकडे नव्हतं म्हणून आणलं ना. धन्या, असू दे आता. तू उद्या सकाळी राशीसाठी सुद्धा सेम पेन्सिल बॉक्स घेऊन ये ना प्लीज. आणि असीम, राशी, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एकमेकांची नाही भांडायचं. सॉरी म्हणा एकमेकांना. चला. सॉरी राशी. राशी, तुझा धन्या काका तुझ्यासाठी अशीच पेन्सिल बॉक्स उद्या घेऊन ये. निवेदिता, तू असीमला घेऊन झोपायला जा. सकाळी लवकर शाळा आहे ना त्याची. हो काका. असीम, चल. एक तर माझी मुलगी चुकीची असते, नाहीतर मी चुकीची असते. तुम्ही दोघे नुसतं बघत बसा, बोलू नका काही. आणि तो कमी आहे का सगळ्या गोष्टींची? कंपास बॉक्स मोजूया तुझे. चल ये. हा गोंगाट चालवलाय, शांतपणा नाही घरामध्ये. चल चल. बघितलं, हेच सांगत होते ना मी. पण बायकोचं पटत नाही. बायकोचं फक्त बोलणारं तोंड दिसतं. असीम, हे बघ, असं भांडायचं नाही या कोणाशी. पण ते राशीची चूक होती. हो असेल, पण समोरचा जर हट करत असेल ना तर आपण समजून घ्यायचं असीम. ओके. पण नेवी, अश्विनी वहिनी आणि मालतीबाईंनी एवढा तमाशा करायला नको होता. धन्या, पण आपण त्यांना नाही समजवू शकत. सोडा हे सगळं. तुला उद्या शाळेत जायचंय की नाही? फर्स्ट डे आहे तुझा शाळेचा. आणि फर्स्ट डेला कसं हॅपी स्माइलिंग जायचं. ओके, जा पटकन ब्रश करून ये आणि नाईट ड्रेस घालून ये. मी तोपर्यंत हे सगळं आवडते. होत आहे. धन्या, मला झोपताना अलार्म लावायला आठवण करा. हो. धन्या, मी विसरले कशी? काय विसरलीस? धन्या, आजपासून माझी सुट्टी संपतीये. उद्या माझी ऑफिसची जॉईनिंग डेट आहे. हा मग ठीक आहे ना. अरे ठीक कसं असेल धन्या? असीमची शाळा, माझं ऑफिस, सगळं एवढ्या सकाळी कसं काय मॅनेज होईल? असीम, 6:30 झाले. असीम उठ. चल, आज फर्स्ट डे आहे ना शाळेचा. उठ चल. उठ ना रे. धन्या, बघ ना, तो उठत नाहीये. झोपू दे ना त्याला. तुझी झोप आणि मलाही झोपू दे. अरे झोपू दे काय, माझ्याही ऑफिसचा फर्स्ट डे आहे. उठ धन्या.
असीम, ऑल द बेस्ट नेव्ही. गुड नाईट. अरे गुड नाईट काय म्हणतोयस? आवरायचंय. ताई उठ चल असीम, खूप उशीर होईल नाही तर शाळेत जायला. आणि तू पण उठ. अगं नेव्ही काय करतेस तू यार? झोपू दे ना, अजून वेळ आहे ना. धन्या चल ना रे, त्याला उठव तरी. काय करू, दोघेही उठत नाहीये. नेव्ही छत्री घे, छत्री घे नेव्ही, पाऊस पडतोय नेव्ही. पाऊस नाही पडत आहे. केव्हापासून उठवते मी तुम्हाला दोघांना? उठतच नव्हतात म्हणून पाणी शिंपडलं. चला उठा आता, आवरा. नेव्ही काय यार, ही काय पद्धत आहे का उठवायची? मग किती वेळ लाडी गोडीने उठवते तर उठत नाही आहात, ऐकत नाही आहात माझं. मग मी काय करणार? चला उठा आता, चल. धन्या त्याला ने ना बाथरूम मध्ये. असीम चल पटकन ब्रश कर आणि आंघोळ करून ये. चल धन्या चल ना, कमॉन धन्या, घेऊन जा ना त्याला. हो मॅडम, जातो. ने त्याला, चल चल पटकन कर. जा. चला साहेब, उठ चला असीम, चल. आवरायला घ्या. चला उठा, चला या या. चल. मलाही ऑफिससाठी आवरायचंय रे, आणि डबा पण करायचा आहे. सकाळ 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 फ्रीज मधलं पाणी प्यायचं नाही, साधं पाणी प्यायचं, कळलं? थांब देते. आंघोळ झाली का? नाही आत्ताच उठले. वा वा, आनंद आहे, मस्त. अश्विनी, अगं हिची आंघोळही नाही झाली अजून, आटप तिचं पटकन. तिची काय, माझी नाही झाली अजून. शी, म्हणजे पारोशा अंगाने आली आहेस का किचन मध्ये? उत्तम. आई आज टिफिनला काय करणार आहेस? तेच समजत नाहीये ना. रोज सकाळी लवकर उठायचं आणि काय बनवायचा प्रश्नच असतो बाई. एक काम कर राशी, तू फरसाण ने आज, मला ऑफिसची तयारी करायची. हा काय ग अश्विनी, फरसाणांनी पोट भरणार आहे का तिचं? हो आई, एक दिवस नेईल फरसाण, त्यात काय एवढं. तुमची पोरं तुम्ही ठरवा. अगं बाई सुनबाई, आज लवकर उठलात? हो, असीमचा डबा बनवायचा आहे ना. बरोबर आहे. काय तुझ्या भावाचा डबा बनवायला तूच उठणार, लाडका भाऊ आहे ना, करा. आई मी नाही नेणार हा फरसाण. तुझं काय ग, एक दिवस न्यायला काय धाड भरते तुला? आणि म्हंटल ना दुसरं काही बनवायला वेळ नाहीये म्हणून गप्पापणे घेऊन जायचं. अश्विनी वहिनी, मी असीमसाठी फ्राईड राईस बनवणार आहे. राशी पण नेईल ना थोडा? राशी, फ्राईड राईस नेशील ना, का दुसरं काही बनवू? निवी काकी, मला फ्राईड राईस खूप आवडतो, पण आई कधी बनवतच नाही. जे 2 मिनिटात बनेल ना असंच काहीतरी देते मला, जे मला अजिबात आवडत नाही. हे राशी, जास्त लाडात येऊ नकोस हा. आणि काय का निवेदिता, तुझं काय मध्येच? हा, मी तुला म्हंटल का राशीसाठी काहीतरी बनव म्हणून? नाही ना, मग कशाला पुढे पुढे करतेस तू? मी समर्थ आहे माझ्या मुलीला डबा द्यायला. अगं मी तसंही असीमसाठी फ्राईड राईस करणारच आहे. आणि हे फरसाण वगैरे हेल्दी नाहीये अगं. तुझ्या भावासाठी जे काय हेल्दी आहे ना, बनव तू. माझ्या मुलीचं मी बघते. अगं ए बायानो, भांडू नका. अश्विनी करतीये ना निवेदिता, करू दे ना. पण आई काय, अगं तुझ्याच डोक्याचा ताप कमी होईल. काय करायचे ते कर, तू चल आंघोळीला.
मस्त असे मस्त केस पुसून घ्यायचे हा, नाहीतर केसात कोंडा होतो, कळलं का रे? चला छान, चला मस्त आता पावडर लावून घेऊ. असं दिसतंय माझं असीम एकदम राजकुमार. बघ आरशात बघ, काय दिसतंय की नाही राजकुमार? दादा वरचा बटन राहिला. अरे हो की, थांब इकडे, हे दे. अरे दुर्योधन काय केलंस? बटन तोडलास. अरे मी नाही तोडलं, ते आधीपासून निघालं होतं. आता काय करायचं? मॅम ओरडेल माझी. थांब, मी लगेच सुई दोरा घेतो आणि शिवून देतो. थांब थांब, आता निविताईलाच बोलू. हा, मला पण असंच वाटतंय. थांब, हाका मारा, चला. निविताई, ओ निविताई, निविताई, निविताई. तू निविताई का बोलतोस? ती तर माझी ताई आहे ना. अरे हो, विसरलोस. थांब, निवी. निविताई, निविताई. आले आले. सासूबाई जरा 2 मिनिटं गॅसकडे लक्ष देता का? अगं पदार्थाला 4 हात लागले ना की पदार्थ बिघडतो. तूच कर. निवी. निविताई, आले. काय ग, तू अजून आंघोळ नाही केलीस? आई राशी गेली ना आंघोळीला म्हणून. आणि ही कुठे गेली? आलीये मोठी माझ्या मुलीला डबा द्यायला. बघू ना किती दिवस देते. तुला काही हौस आहे का जास्त काम करायची? अगं करते ना ती, करू दे ना. जेवढे दिवस इथे आहे तेवढे दिवस करे. पण जास्त दिवस राहू द्यायचं नाहीये तिला इथे, कळतंय ना? अगं चांगलंच कळतंय, पण काय आत्ता हाकलून द्यायचंय का तिला? पण त्यासाठी ठिणगी टाकूच शकते मी. म्हणजे काय करणार आहेस तू? बघाच तुम्ही. आता तू एवढं केलंच आहेस तर मी सुद्धा हातभार लावते. आली आली. सासूबाई मी पण येते हा. आज माझाही ऑफिसचा पहिला दिवस आहे. हो का? म्हणजे दुपारचं जेवण सुद्धा मीच करायचंय का? चांगलंय. काय आहे, मी ऑफिसला चालले असं म्हंटल की तुम्हा मुलींचे सगळेच प्रश्न सुटतात ना. आम्ही आपलं मरतोय किचन मध्ये. काय बोलणार? असं का बोलताय सासूबाई? बरं शिकव मला आता कसं बोलायचं ते. हा, जा आता. पहिल्या दिवशी बहीण भावाला उशीर नको. अश्विनी वहिनी राशीचा डबा भरशील ना? आई आता बघा तुम्ही, मी टाकलेला मिठाचा खडा या बहीण भावांच्या घशात कसा अडकतो ते. ए बाई अश्विनी, अगं पण तुझी पण लेक खाणार आहे हा फ्राईड राईस, त्याचं काय? तिला हा डबा देणार कोण आहे? म्हणजे अहो पैसे देईन मी खाऊला तिला, एवढं काय. पण या दोघा बहीण भावांना आपल्या कुटुंबातून मिठाच्या खड्याप्रमाणे कसं बाजूला करते ना, बघा तुम्ही. धन्या मी असीमला क्लासरूम कडे सोडून येते. बरं ठीक आहे, जा. चल रे. ताई तू काय येतेस? मी जाईन.
इथंच आहे. अरे असीम, पण तुझा फर्स्ट डे आहे ना. ताई तुझ्या ऑफिसचा फर्स्ट डे, तुला वेळ होईल, जा तू. अरे असीम, माझ्याकडे आहे वेळ थोडा. चल तू. नको ताई, तू जा. आणि तसंही तुला माहिती आहे ना, हा दुर्योधन किती स्लो गाडी चालवतो. ए शाण्या, मी हळू चालवतो का? नाही, तू ना एक दिवस निविताई नसताना ये, म्हणजे तुला कळेल मी किती फास्ट चालवतो ते. काय रे? अरे मस्करी केली रे दुर्योधन. बर असीम, नर्वस नाहीयेस ना? नाही, अजिबात नाही. कारण मला स्कूल मध्ये जायचं आणि खूप मोठं व्हायचंय. बरं ऐक, आज फर्स्ट डे आहे स्कूलचा, त्यामुळे मस्ती वगैरे नाही करायची हा. आणि छान अभ्यासाकडे लक्ष दे. टीचर काय सांगते ती नीट ऐक. आणि संध्याकाळी शाळा सुटली की धन्या दादा तुला न्यायला येणार. ओके? हा, आणि तेव्हा मी तुला फास्ट घेऊन जाईन. काय रे? ए नको नको, चल मी जातो. बाय दुर्योधन, बाय निविताई. बाय.